हॅलो एव्हरीवन, प्रॉब्लेम नंबर 2. लास्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेम नंबर 1 शिकलो. बेसिक प्रॉब्लेम होता एकदम. आज आपण त्याच टाईपचा प्रॉब्लेम शिकायचा आहे, पण थोडे आयटम्स थोडे जास्त आहेत. ओके, या प्रॉब्लेममध्ये पण आपल्याला फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच, म्हणजे कोणतं अकाउंट तयार करायचं आहे? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ओके, बॅलन्स शीट तयार करायची नाही आहे. आपण बॅलन्स शीटचे प्रॉब्लेम 1-2 प्रॉब्लेम झाल्याच्या नंतर घेऊ. पहिले काय करू आपण? फक्त सिंपल प्रॉब्लेम कोणते घेऊ? इन्कम अँड एक्सपेंडिचरचे. तर झाला प्रॉब्लेम नंबर 2. ओके, काय आहे? भारतीय कला केंद्र. ओके, काय आहे? भारतीय कला केंद्र सोलापूर. कुठे ते? सोलापूरला आहे. गिव्स यू फॉलोविंग इन्फॉर्मेशन फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. कधीचं दिलं आहे? 31 मार्च 2019चा. प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. ओनली आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. बॅलन्स शीट तयार करायला लावली आहे का? नाही. ओके, तर ओनली का ओपन करणार? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. हा प्रॉब्लेम तुमच्या बुकमधल्या एक्झरसाईजमध्ये आहे. ओके, तर चला. रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड दिलं आहे 31 मार्च 2019. 2 साईड असतात, एक रिसीट साईड आणि एक पेमेंट साईड. रिसीट म्हणजे काय? पैसे आले, आणि पेमेंट म्हणजे काय? पैसे आपल्याकडून गेले. ओके, तर बघा, रिसीटला सर्वात पहिलं काय येतो? ओपनिंग बॅलन्स. ओके, जर मागच्या वर्षी तुमच्याकडे काहीतरी क्लोजिंग बॅलन्स असेल तर तोच बॅलन्स ट्रान्सफर कुठं होतो? या वर्षीला. तो ओपनिंग बॅलन्स किती आहे? कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक टोटल मिळून किती आहे? 12,700. ओके, त्यानंतर काय? लॉकर रेंट. आता लॉकर रेंट आपल्याला मिळालं आहे, तर लॉकर रेंट का मिळतं? जर एखादी क्लब असेल किंवा एखादी नॉट प्रॉफिट ऑर्गनायझेशन असेल, त्यांनी काय सर्व्हिस प्रोव्हाइड केली? लॉकर सर्व्हिस प्रोव्हाइड केली, त्याच्याबद्दल त्यांनी काय केले? रेंट चार्ज केले. ओके, लॉकर सर्व्हिस प्रोव्हाइड केले, त्याबद्दल त्यांनी रेंट चार्ज केले. मग हा रेंट त्यांना काय झाला? मिळाला, म्हणजेच त्यांचा काय होणार? इन्कम. ओके, त्यानंतर एंट्रन्स फीज. ओके, मी तुम्हाला सांगितलं होतं एंट्रन्स फीज. ओके, तो पण आपल्याला मिळाले, त्यामुळे ते पण काय आपलं इन्कम. त्यानंतर काय? टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. ओके, म्हणजेच इनडायरेक्टली आपण याला काय म्हणतो? रद्दी. ओके, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. मला सांगा, आपण दुकानात जातो, रद्दीच्या आपली रद्दी देतो, त्याच्याबद्दल आपल्याला काय मिळतं? पैसे मिळतात. ओके, मग सेम यांनी तेच केलं. त्यांच्याकडे जे ओल्ड न्यूजपेपर वगैरे असतील ते काय केले? सेल केले, त्याच्याबद्दल त्यांना काय मिळाले? पैसे मिळाले, म्हणजे त्यांचं काय झालं आहे? इन्कम झालं. ओके, त्यानंतर रिसीट फ्रॉम ड्रामा. ओके, रिसीट फ्रॉम ड्रामा. आता नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन वेगवेगळे टुर्नामेंट किंवा वेगवेगळे फंक्शन्स अनाऊन्समेंट करतात, त्यासाठी ते काय करतात? रिसीट्स कलेक्ट करतात, आणि ते जे मिळालेले पैसे ते कोणावरती खर्च करतात? त्यांच्यावरतीच खर्च करतात. ओके, मग पैसे मिळाले आपल्याला, म्हणजे आपला काय झाला? इन्कम. म्हणजे हे कुठं दाखवणार? इन्कम साईडला. त्यानंतर लेगेसीज. ओके, तर आता लेगेसीज म्हणजे काय असतं की आता ज्या मोठमोठ्या ऑर्गनायझेशन आहेत, बिझनेसमॅन आहेत किंवा नॉर्मल इंडिव्हिज्युअल पर्सन असू द्या, ते काय करतात? एव्हरी इयर एक ठराविक अमाऊंट असते किंवा ठराविक पर्सेंटेज ऑफ इन्कम ट्रस्टला दान करतात किंवा डोनेट करतात. ओके, तर त्यालाच काय म्हणतो आपण? लेगेसीज. ओके, लिगली ते काय करतात? ट्रस्टला देतात. ओके, तर याला काय म्हणतात? लेगेसीज. ट्रस्टला पैसे मिळाले म्हणजे ट्रस्टचं काय झालं? इन्कम. त्यानंतर इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी. ओके, ट्रस्टने काय केलं किंवा क्लब असेल काय केलं की एखाद्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले, त्याच्यावरती त्यांना काय मिळालं? इंटरेस्ट मिळाला. ओके, म्हणजे त्यांचा काय झाला? तो इन्कम. त्यानंतर मिसलिनियस रिसीट म्हणजे नॉर्मल रिसीट्स, म्हणजे पैसे मिळाले. मग ज्या ज्या गोष्टीतून आपल्याला पैसे मिळतात तो आपला काय झाला? इन्कम. ओके, मग या सगळ्या गोष्टी कुठे येणार? इन्कम साईडला. सिंपल काय करायचं तुम्हाला? रिसीटला जे काय ते सगळे उचलायचं आणि कुठे टाकायचं आहे? इन्कम साईडला. त्यानंतर पेमेंटला या. पेमेंटला 2 गोष्टी येतात. कोणत्या? एक तर एक्सपेन्सेस, त्यानंतर ॲसेट्स. कारण ॲसेट्स विकत घेताना पण आपण काय करतो? पेमेंट्स करतो. चला, तर पहिलं काय? स्टेशनरी. तुम्ही स्टेशनरी विकत घेतली, तुमचा काय झाला आहे? ॲसेट आहे का खर्च आहे? काय आपला? खर्च. त्यामुळे स्टेशनरी कुठं जाणार? एक्सपेंडिचरला. त्यानंतर परचेस फर्निचर. फर्निचर काय केलं तुम्ही? परचेस केलं. मग फर्निचर तुमचा खर्च आहे का तुमची ॲसेट आहे? ओके, पेमेंट तर दोन्ही गोष्टीसाठी होतं. आपण खर्च केला तरी पैसे जातात, ॲसेट विकत घेतली तरीसुद्धा आपले पैसे जातात, पण खर्च वेगळा आणि ॲसेट वेगळे. ओके, तर फर्निचर परचेस केलं तुम्ही, ही काय तुमची ॲसेट. मग फर्निचर कुठं दिसायला पाहिजे? बॅलन्स शीटला. पण आपण बॅलन्स शीट ओपन करणार आहे का? नाही. मग इथं दिसणार का इन्कम एक्सपेंडिचरला? नाही दिसणार. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. आपल्याला बघा, इकडं रिसीटमध्ये इंटरेस्ट मिळाला होता, पण इंटरेस्ट मिळणार कधी? जेव्हा आपण इन्व्हेस्ट करणार तेव्हा. आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले म्हणून ते पेमेंट साईडला आलं, कारण पैसे आपण दिले.
ओके. मग इन्व्हेस्टमेंट आपली काय आहे, ॲसेट, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट पण कुठं जाणारी, ॲसेटला, त्यामुळे इन्कम एक्सपेंडिचरला येईल का, नाही येणार. त्यानंतर एक्सपेन्सेस इन ड्रामा. आपण बघा इकडे डेबिट साईडला रिसिटमध्ये आपल्याला दिसलं होतं की ड्रामासाठी पैसे मिळाले, तेच पैसे आपण काय केले, इकडे पेमेंट साईडला काय केले, खर्च केले. ओके. त्यामुळे तो काय झाला आपला खर्च, त्यामुळे तो कुठे येणार, एक्सपेंडिचरला. त्यानंतर पोस्टेज, हा पण काय आपला खर्चच आहे, तो पण कुठे येणार, एक्सपेंडिचरला. त्यानंतर मॅगझिन अँड न्यूजपेपर, म्हणजे मॅगझिन अँड न्यूजपेपर परचेस करण्यासाठी तुम्ही काय केलं, पेमेंट केलं, हा काय आपला खर्च आहे, त्यामुळे हा पण कुठं जाणार, एक्सपेंडिचरला. त्यानंतर सॅलरी, तुम्हाला तर माहिती आहे सॅलरी काय आपला खर्च. आणि लास्टला काय आहे, बॅलन्स कॅरी डाऊन. ओके. उरलेले पैसे. ओके. मग उरलेले बॅलन्स आपली काय असती, ॲसेट. मग आता आपण ॲसेट ओपन करणार आहे का, नाही, फक्त काय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ओके. त्यामुळे बॅलन्स कॅरी डाऊन पण येणार नाही. ओके. कळलं. सिम्पली काय करायचं, रिसिटला आहे ते तुमचं काय इन्कम अँड पेमेंटला काय तुमच्या एक्सपेन्सेस अँड ॲसेट. तर ॲसेट घ्यायच्यात का आपण, नाही, ओनली काय घ्यायच्यात आपल्याला, एक्सपेन्सेस. कारण आपण कोणतं अकाउंट ओपन करतोय, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. जेव्हा आपण बॅलन्स शीट अँड इन्कम एक्सपेंडिचर दोन्ही ओपन करू तेव्हा आपण ॲसेट घेणार आणि कुठं टाकणार, ॲसेट साईडला. ओके. तर चला ॲडजस्टमेंट बघूया. सर्वात पहिलं ॲडजस्टमेंट काय आहे, लेगेसीज आर टू बी कॅपिटलाइज. ओके. आता कॅपिटलाइज ही ॲडजस्टमेंट तुम्हाला फिक्स येते. ओके. आणि 1 मार्क्सची ॲडजस्टमेंट आहे, कारण तुम्हाला एका ॲडजस्टमेंटला 1 मार्क्स असतो, तुम्हाला 2 इफेक्ट द्यावे लागतात. तर लेगेसीज सर्वात सिंपल ॲडजस्टमेंट आहे. लेगेसीज आर टू बी कॅपिटलाइज. ओके. कॅपिटलाइज म्हणजे काय करायचं, त्यांनी जे सांगितले कॅपिटलाइज करा तिथून ते लेस करायचं आणि कॅपिटलमध्ये ॲड करायचं. ओके. आता काय सांगितलं त्यांनी, लेगेसीज सांगितले, तर लेगेसीजमधून लेस करायचं आणि कॅपिटलमध्ये ॲड करायचं. सिम्पल. ज्याच्यावरती सांगितलं, समजा डोनेशन सांगितलं कॅपिटलाइज करायचं, डोनेशनमधून लेस करायचं आणि कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं. ॲडमिशन फी सांगितलं तर ॲडमिशन फीमधून लेस करायचं, कॅपिटलमध्ये ॲड करायचं. ज्याच्यावर सांगितलं तिथून लेस करायचं, कॅपिटलमध्ये ॲड करायचं. ओके. एवढंच करायचं येईल. त्यानंतर लेगेसीजवर सांगितलं तर आपण टिक मार्क करून ठेवूया. ओके. इकडे लेगेसीज. त्यानंतर काय नेक्स्ट, आउटस्टँडिंग सॅलरी. ओके. आता आउटस्टँडिंग तुम्हाला माहिती आहे, म्हणजे पैसे द्यायचे राहिलेत. सॅलरी काय आपला खर्च, म्हणजे आउटस्टँडिंग सॅलरी किती आहे, 200. आपल्याला 200 रुपये द्यायचे राहिलेत. आउटस्टँडिंग काय करतो आपण, ॲड करतो या सॅलरीवरती, सॅलरीच्या खाली काय लिहिणार, ॲड आउटस्टँडिंग. त्यानंतर काय आहे, 50% एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज. आता बघा सर्वात पहिल्या एक नंबरला काय होतं, लेगेसीज होतं, तिथं काय पर्सेंटेज वगैरे काय दिलं होतं का, किंवा हाफ वगैरे काय दिलं होतं का, काहीच नाही. ओके. त्यामुळे तिथं काय करणार, पूर्ण अमाऊंट काय करणार, कॅपिटलाइज करणार. पण खाली काय दिलं आहे, 50% एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज. ओके. म्हणजे फक्त काय करणार, 50%च काय करणार, कॅपिटलाइज, म्हणजे 50% लेस करणार आणि कॅपिटलमध्ये ॲड करणार. पण लेगेसीजचं वरती सांगितलं काहीच नव्हतं सांगितलं, त्यामुळे ते काय करणार, पूर्ण लेस करणार आणि कॅपिटल फंडमध्ये ॲड करणार. ओके. तर एंट्रन्स फीजवरती पण टिक करून ठेवा. कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. चला सॉल्व करायचा प्रॉब्लेम. त्या सर्वात पहिलं कुठून स्टार्ट करणार, रिसिट साईडवरून. चला रिसिटला सर्वात पहिलं काय आहे, ओपनिंग बॅलन्स. हा आपण कुठं लिहितो का, कुठंच नाही लिहित. त्यानंतर काय, लॉकर रेंट. किती आहे लॉकर रेंट, 400. ॲडजस्टमेंट आहे का त्याच्यावरती, नाही आहे. मग या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार केलं. डेबिटला काय येतात एक्सपेंडिचर आणि क्रेडिटला काय येतात इन्कम. मग सर्वात पहिलं काय होतं, लॉकर रेंट. मग सर्वात पहिलं येणार बाय लॉकर रेंट. ओके. ॲडजस्टमेंट आहे का त्याच्यावरती, नाही आहे, त्यामुळे अमाऊंट कुठं जाणार, डायरेक्टली आउटर कॉलमला. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, टू एंट्रन्स फीज. आणि एंट्रन्स फीजवरती काय आहे, ॲडजस्टमेंट आहे. मग एक लाईन सोडून द्या. किती आहे एंट्रन्स फीज, 2900. मग या एंट्रन्स फीजला रिसिट आहे, त्यामुळे आपलं काय येतो इन्कम. मग टू एंट्रन्स फीज कुठं लिहिणार, इनर कॉलमला. किती आहे, 2900. त्यानंतर काय आहे, टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. तुम्ही ओल्ड न्यूजपेपर सेल केली, त्याच्या बदल्यात तुम्हाला काय मिळालं, इन्कम मिळालं. ओके. त्यामुळे हे काय तुमचं इन्कम. किती मिळाले, 250. मग या इन्कमला इथं एक लाईन सोडणार एंट्रन्स फीजला. त्यानंतर काय येणार तुमचं, सेल ऑफ ओल्ड न्यूज पेपर. किती रुपये आले सेल करून, 250. तुमचं काय ते इन्कम. त्यानंतर नेक्स्ट, टू रिसिट फ्रॉम ड्रामा. ओके. ड्रामासाठी काय झालं, तुम्हाला पैसे
मिळाले, पैसे मिळाले म्हणजे तुमचं काय असणार आहे ते इन्कम. किती रुपये मिळाले? 9000. मग या इन्कम साईडला ज्या ज्या गोष्टीतून आपल्याला पैसे मिळणार ते काय तुमचं इन्कम. किती आले? बाय रिसीट फ्रॉम ड्रामा. किती आले? 9000. त्यानंतर काय लेगेसीज. के लेगेसीज म्हणजे आपल्याला पैसे मिळाले म्हणजे हे पण काय आपलं इन्कम. किती आहे? 12000 आणि त्याच्यावरती काय ॲडजस्टमेंट. या इन्कम साईडला लेगेसीज कुठं लिहिणार? इनर कॉलमला, कारण त्याच्यावरती काय आहे ॲडजस्टमेंट आहे. किती आहे? 12000. त्यानंतर नेक्स्ट इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. के किती इंटरेस्ट मिळाला? 400. इंटरेस्ट आपल्याला मिळाला रिसिटला आहे म्हणजे आपलं काय आहे इन्कम. या इन्कम साईडला लेगेसीच्या खाली काय करणार? एक लाईन सोडून देणार. त्यानंतर तुमचं येणार टू इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. किती रुपये? 400. झाली रिसिट साईड एंड झाली सगळी. बघा रिसिट साईड सगळं संपलं. एक राहिले. काय राहिले? मिसलेनियस रिसिट. नॉर्मल पैसे मिळाले ते पण काय झालं आपलं इन्कम. किती मिळाले? 400. या बाय मिसलेनियस रिसिट किती रुपये मिळाले? 400 रुपये. ओके आली इथपर्यंत सगळी रिसिट साईड संपली. रिसिटला जे काय होतं ते कुठं आलं? सगळं इन्कमला. ओके लक्षात ठेवा रिसिट म्हणजे पैसे मिळाले. पैसे मिळाले म्हणजे तुमचं काय येते इन्कम. मग लिहिलं इन्कम साईडला. आता या पेमेंट साईडला या. पेमेंटला काय पहिलं स्टेशनरी. त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे का? काहीच नाही. मग स्टेशनरी किती आहे? 700 रुपये. मग या स्टेशनरी काय तुमचा खर्च. मग एक्सपेंडिचरला येणार आपण सर्वात वरती. काय लिहिणार? टू स्टेशनरी. किती आहे स्टेशनरी? 700 रुपये. त्यानंतर नेक्स्ट काय फर्निचर परचेस. ती काय तुमची ॲसेट. मग ते एक्सपेंडिचरला लिहिणार का? नाही, ते कुठं जाणार? ॲसेटला. त्यानंतर बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी. ही पण काय तुमची ॲसेट आहे त्यामुळे हे पण कुठं जाणार? ॲसेटला जाणार. त्यानंतर एक्सपेन्सेस इन ड्रामा. ओके ड्रामासाठी काय केले तुम्ही? एक्सपेन्स किती केले? 3000. ड्रामासाठी खर्च किती केला? 3000. हा तुमचा काय एक्सपेंडिचर त्यामुळे तो कुठं जाणार? एक्सपेंडिचरला. टू एक्सपेन्सेस कशासाठी केले? ड्रामासाठी. किती? 3000. त्यानंतर काय पुढं पोस्टेज. हा पण काय तुमचा खर्च. किती आहे पोस्टेज? 450. मग चला एक्सपेंडिचरला काय येणार इथं? टू पोस्टेज. किती टू पोस्टेज? 450. अँड नेक्स्ट काय आहे? मॅगझिन अँड न्यूजपेपर. मॅगझिन अँड न्यूजपेपरसाठी तुम्ही किती रुपये खर्च केले? 600 रुपये खर्च केले. काय तुमचा एक्सपेंडिचर? मग एक्सपेंडिचरला लिहा टू मॅगझिन्स अँड काय न्यूजपेपर. ओके किती रुपये खर्च केले? 600 रुपये. जे जे तुम्ही पेमेंट केलं एक तर त्यामध्ये ॲसेट असणार आहे किंवा एक्सपेंडिचर असणार आहे. ॲसेट साईडला काढले की उरलेलं काय असणार आहे? तुमचा खर्च. त्यानंतर सॅलरी. हा पण तुमचा खर्च आहे पण त्याच्यावरती काय आहे? ॲडजस्टमेंट. किती सॅलरी? 4400. मग इनर कॉलमला लिहा टू सॅलरी किती आहे? 4400. ओके टू सॅलरी किती आहे? 4400. आणि लास्टला काय? बॅलन्स कॅरी डाऊन. उरलेला बॅलन्स आपण कुठं टाकतो? ॲसेटला. आपण बॅलन्स शीट तो ओपन नाही केली त्यामुळे फक्त येणार एवढंच येणार. तर चला ॲडजस्टमेंट काय पहिली? लेगेसीज आर टू बी कॅपिटलाइज. आता इथं दिलं आहे का आपल्याला 50% किंवा 20% 30% एवढं काय कॅपिटलाइज करा दिलं आहे का? काहीच नाही दिलं. मग जर दिलं नसेल तर काय करायचं? पूर्ण अमाऊंट लेस करायची. जर काहीच दिलं नसेल तर काय करणार? पूर्ण अमाऊंट लेस करणार. मग या लेगेसीजवरती ओके हे बघ इथं लेगेसीज आहे. लेगेसीजच्या खाली काय लिहिणार? लेस कॅपिटलाइज. लेगेसीजच्या खाली काय लिहिणार? लेस कॅपिटलाइज. किती करणार? पूर्ण 12000. ओके किती करणार? पूर्ण 12000. ओके बाहेर काय येणार? डॅश. कारण 12000 मधून 12000 काय झाले तुमचे? मायनस झाले त्यामुळे पूर्ण काय येणार? डॅश. ओके जर काय दिलं नसेल तर पूर्ण अमाऊंट काय करणार? लेस करणार. इथून लेस करायचा हा झाला पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट काय करणार? कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं. ओके म्हणजे तुमचं जे काही कॅपिटल असतं त्यामध्ये काय करणार तुम्ही? ॲड करणार. त्यानंतर सेकंड काय होते ॲडजस्टमेंट? आउटस्टँडिंग सॅलरी किती आहे? 200. आउटस्टँडिंग सॅलरी किती आहे? 200. मग आउटस्टँडिंग काय करतो आपण? ॲड करतो. मग या सॅलरीमध्ये हे बघा एक्सपेंडिचरला सॅलरी आहे. इथं काय करणार? ॲड आउटस्टँडिंग. किती आउटस्टँडिंग? 200. मग 4400 आणि 200 ॲड करून बाहेर किती येणार? 4600.
ओके. आणि आउटस्टँडिंग सॅलरीचा सेकंड इफेक्ट कुठं जातो, आपल्याला सॅलरी द्यायची म्हणजे आपली काय येते लायबिलिटी, मग सेकंड इफेक्ट कुठं जाणार लायबिलिटीला. त्यानंतर लास्टला काय 50% ऑफ एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज. ओके. 50% एंट्रन्स फीज काय आहे कॅपिटलाइज करायची. आता इथं सांगितलं आहे वरती लेगेसीजला आपल्याला सांगितलं होतं का, काहीच नव्हतं सांगितलं, त्यामुळे आपण काय केलं पूर्ण अमाऊंट लेस केली. आता इथं एंट्रन्स फीजला काय सांगितलं 50% काय करा फक्त कॅपिटलाइज करा. मग काय करायचं ओनली 50% कॅपिटलाइज करायचं. मग एंट्रन्स फीजच्या इथं काय लिहिणार लेस कॅपिटलाइज. ओके. काय लिहिणार लेस कॅपिटलाइज. आता 2900च्या 50% म्हणजेच काय हाफ. मग 2900च्या हाफ किती होणार 1450. ओके. त्यांनी काय सांगितलं 50% करा, त्यामुळे आपण काय करणार ओनली 50% लेस करणार. आणि 2900मधून 1450 काय केले मायनस, त्यामुळे बाहेर किती येणार तुमचे 1450. ओके. इथपर्यंत कळलं. आता हेच काय करणार आपण 50% लेस केलेले कॅपिटलमध्ये ॲड करणार, पण एखादी जर आपण बॅलन्स शीट ओपन केली असती तर. ओके. तर आता एवढंच आहे. त्यानंतर खाली काय आहे का अजून काहीच नाही, एवढंच ॲडजस्टमेंट आहे. चला आता काय करणार आपण टॅली करणं. तर टॅली कसं करतो आपण, सर्वात पहिलं कोणती साईड मोठी त्याची काय घेतो टोटल घेतो. ओके. तर कोणती साईड मोठी आहे एक्सपेंडिचर का इन्कम साईड मोठी आहे, इन्कम साईड मोठी आहे, घ्या टोटल. मग चेक करा टोटल एवढीच येते का 11,900. किती आली 11,900. तर सेम टोटल आपण कुठं लिहिणार डेबिट साईडला, आणि त्यातून काय करणार वरचं सगळं लेस करणार. मग 11,900मधून आपण काय करणार हे सगळं काय करणार मायनस करणार, आणि अमाऊंट किती येईल मायनस करून 2,650. ओके. तुम्ही चेक करा एवढी अमाऊंट येते का. आणि लास्टला याला नाव का देणार आपण, कोणती साईड मोठी होती डेबिट साईड मोठी होती का क्रेडिट साईड मोठी होती, म्हणजेच इन्कमची साईड मोठी होती. मग एक्सपेंडिचरपेक्षा इन्कम जास्त आहेत, मग तुमच्याकडे पैसे शिल्लक राहणार का तुमचा खर्च जास्त होणार. ओके. काय होईल तुमच्याकडे पैसे शिल्लक राहतील, त्यामुळे काय लिहिणार टू सरप्लस. ओके. तुमच्याकडे इन्कम प्लसमध्ये आहे तर त्याला काय म्हणतो आपण टू सरप्लस. किती सरप्लस 2,650. ओके. कळलं प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम काय करा बुकमध्ये सॉल्व करा आणि मला सेंड करा. ओके. थँक्यू.